मला हात लावता, मी तुमच्या फ्रेम मध्ये नाही येत, तुम्ही मला नका हात लावू. स्वतः जीवन जगायचा अधिकार असताना वेळोवेळी आमच्या दिव्यांगावर अन्याय होतोय. या प्रशासनाने आम्हाला भेट मागून देत नाही, जगून देत नाही. दादांकडे काय मागणी करताय तुम्ही आता? दादांकडे आमच्या दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळावी, शेतकऱ्यांची सर्व कर्ज सरसकट माफ व्हावी, अशा 19 मागण्या प्रलंबित असताना सुद्धा दादा वारंवार आश्वासन देतोय. यावेळेस आमचं जोपर्यंत मागण्या पूर्ण शासन निर्णय निघत नाही तोवर आमची माघार नाही. औषध आणलंय, लाशेवरून जावं लागेल. ताई, दादांकडनं काय अपेक्षा ठेवतं, कारण की तुम्हाला बाहेर काढले, काय सांगतात तुम्ही? दादा याच्यावरून तुम्ही सगळ्या जनतेने लक्षात घ्या. दादा हा फक्त बोलबच्चनगिरी करतो, सर्वसामान्यांना न्याय देत नाही. दादांनी जर सर्वसामान्यांना न्याय देत असेल तर दादांनी आमची लगेच बैठक लावली असती. दादांनी आम्हाला न्याय देत नाहीये. हे खोटा सरकार आहे, बोलबच्चनगिरी करणारं सरकार आहे. याला फक्त